नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। मित्रांनो, आज आपण MPSC पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारे म्हणजेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा, यावर नेहमी प्रश्न विचारला जातो। सोबतच एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहे आणि आज आपण ते मॅपद्वारे व्यवस्थित पाहू, जेणेकरून तुमच्या ते आयुष्यभर स्मरणात राहणार। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आणखी बघा, मी आज तुम्हाला शिकवत असताना हे उद्याने तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे। फक्त तुम्ही भूलून टाका, म्हणजे मी चॅलेंजने सांगतो, तुम्ही विसरणारच नाही कधी। बघा, सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचा मॅप ॲनालाइज करू। बघा, महाराष्ट्राचा मॅप ॲनालाइज करत असताना हा जो कोकण भाग आहे, इथे राष्ट्रीय उद्याने आहे। सोबतच हा पूर्व विदर्भ आहे, इथे राष्ट्रीय उद्याने आहे। या परिसरामध्ये आपल्याला राष्ट्रीय उद्याने दिसून येते। तर बघा, आज आपण मॅपद्वारे कसं काय ॲनालाइज करू शकतो। पहिला आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। आता विद्यार्थी मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा बरेचसे विद्यार्थ्यांना माहीत असेल, जो की मुंबई उपनगर। याचे वैशिष्ट्य पाहूया आपण। तर बघा, याचे वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यभागी आहे, कारण की तिथे तुम्हाला माहिती आहे जागेचं कंजेक्शन आहे। त्याचप्रमाणे शहराच्या मध्यभागी असल्याने, आता बघा, भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान, आता मला एक सांगा, हे शहराच्या मधोमध असणारं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे। आता ते आपण मॅपद्वारे ॲनालाइज करू। बघा, आता आपल्याला मुंबई शहर कुठं पाहण्यास मिळते, ते म्हणजे इथे, ठीक आहे। इथे जर आपल्याला मुंबई शहर पाहण्यास मिळते मित्रांनो, तर बघा, याचा ऑलरेडीच बघा, मुंबई शहर आणि उपनगर असे 2 जिल्हे आहे। या उपनगरमध्ये येते बोरिवली, ठीक आहे। आणि एक लक्षात ठेवा, सर्वात लहान आहे म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। आता इथं बघा, प्राणी, बिबट्या आणि विशेष मतलब म्हणजे काय आहे, तर बघा, कान्हेर लेणी इथेच आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रश्नामध्ये कान्हेर लेणी यांच्याविषयी प्रश्न विचारलेले आहे, ठीक आहे। पुढचं बघूया, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जिल्हा कुठे आहे, चंद्रपूर, आणि याचा तालुका। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अभ्यास आपण करतो ना, तेव्हा तो तार्किकदृष्ट्या असला पाहिजे। बघा, आपण जिल्हा पाहिलेला आहे, परंतु आयोग नेहमी तालुका विचारते, तर अशा वेळेस आपण तालुका देखील पुढे पाहूया। बघा, काय आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि मोठे राष्ट्रीय उद्यान। बघा, काय आहे, सर्वात जुने। जर प्रश्न इनकेस असा आला की महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे, ते म्हणजे ताडोबा, आणि मोठे देखील। आणि विशेष मतलब म्हणजे प्रसिद्ध कशासाठी आहे, तर वाघासाठी। आणि एक गोष्ट नोट डाऊन करा, बघा, इथे माहिती आहे काय, उत्तम मगरपालन केले जाते। उत्तम प्रकारचे मगरपालन केल्यासाठी ताडोबा प्रसिद्ध आहे, ठीक आहे। सोबतच आता बघूया आपण विदर्भाचा मॅप। आता विदर्भाचा मॅप का बरं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला कोकण पट्टा हायलाईट करून दाखवला, सोबतच विदर्भ पट्टा हायलाईट करून दाखवला। का बरं, त्याच्या मागचं कारण हे आहे की आपल्या निदर्शनात येणार इथे देखील राष्ट्रीय उद्याने आहे। तर बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान अत्यंत महत्त्वाचं, कारण की महाराष्ट्रातील सर्वात मोठं क्षेत्रफळाने मोठं असणारं ते म्हणजे गुगामल राष्ट्रीय उद्यान। जिल्हा कुठं आहे, तर अमरावती। आता याचा आपल्याला तालुका माहीत पाहिजे, ठीक आहे। आपण तालुका खाली आणले म्हणजे शेवटी दाखवलेला आहे। तर बघा, सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे। आता मला एक सांगा, जेव्हा आपण मॅप ॲनालाइज करू, हा जो मॅप ॲनालाइज करू, आता बघा, इथे आपल्याला अमरावती जिल्हा दिसून पडतो, ठीक आहे। बघा, हा जो आहे अमरावती जिल्हा आहे। आता मला एक सांगा, हा जो वरचा पट्टा आहे, हा कुठला पट्टा आहे, तर हा सातपुडा आहे। सातपुडा पर्वतरांग आहे, ठीक आहे। सातपुडा पर्वतरांगेलाच अमरावती चिपकून आहे, त्यामुळे इथे आपल्याला काय निदर्शनात दाखवलेलं आहे, तर बघा, सातपुडा पर्वतरांगेत स्थित आहे, ठीक आहे। इथे टेकडी कोणती आहे, तर इथे टेकडी आहे, ते म्हणजे बघा, मॅपद्वारे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो। आपल्याला जेव्हा सातपुडा पर्वत हा वरचा शो झालेला आहे, इंटर करतो, ठीक आहे, इथे 2 पर्वतरांगा आहे, ते म्हणजे एक वैराट आणि एक चिखलदरा, ठीक आहे। या प्रकारचे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता। सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया पुढचं, मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील हा भाग आहे, ठीक आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे जो तिथे, त्याचा हा भाग आहे, ठीक आहे। सोबतच पुढचं बघूया आता नवेगाव राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, जिल्हा गोंदिया। त्यानंतर नवेगाव तलाव प्रसिद्ध आहे, तिथे नवेगाव तलाव प्रसिद्ध आहे, ठीक आहे। पक्ष्यांचे अधिवास म्हणून ओळखला जातो। सोबतच एक लक्षात ठेवा, जसं की आता आपण काय पाहणार आहोत, चंद्रपूर। आता बघा, अमरावती जिल्हा झाला, त्यानंतर चंद्रपूरमध्ये काय दिसलं आपल्याला, ताडोबा, ठीक आहे, ताडोबा। त्यानंतर आपण पाहिला तो म्हणजे गोंदियामध्ये काय दिसलं आपल्याला, नवेगाव, ठीक आहे। किती झाले मित्रांनो, 3। आता बघा, नवेगाव झालेलं आहे। त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान, हे मात्र कुठं आहे, तर हे आहे सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये। ॲक्च्युअलमध्ये हिला सांगली इथे म्हटलं जाते, पण कोल्हापूर आणि 4 असेच जिल्हे देखील समावेश आहे। आणि त्यानंतर सह्याद्री पर्वतरांगेत आहे। आता मला एक सांगा, जेव्हा आपण मॅप ॲनालाइज करतो, बघा, आपल्याला सांगली जिल्हा कुठे दिसून येतो, तो म्हणजे बघा, या परिसरात दिसून येतो, ठीक आहे। तर मला एक सांगा, सह्याद्री पर्वत जो आहे आपण मॅपद्वारे पाहू, म्हणजे जेणेकरून आपल्या व्यवस्थित लक्षात राहणार।
ते म्हणजे बघा मित्रांनो, हा सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. तर मला एक सांगा, यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे? ते म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा जो आहे त्याचा भाग आहे. तर हमखास भाग आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ॲनलाईज करसाल तर तुम्ही आयुष्यभर विसरसाल नाही. ठीक आहे. आता बघूया आपण पुढचा. तो म्हणजे चांदोली झालेला आहे. आता बघा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे हा. हा कशाचा भाग आहे? सह्याद्री. आता मी तुम्हाला सह्याद्री पर्वत देखील दाखवला हायलाईट करून. ठीक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, जिल्हा नागपूर. त्यानंतर मध्य प्रदेश देखील. आता मला एक सांगा, जो MP आहे, आता बघा इथे काय दाखवलेलं आहे पहिल्यांदा हे समजून घ्या. राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. त्यानंतर त्याचा जिल्हा दाखवला आहे नागपूर. त्यानंतर मध्य प्रदेश सीमेवर लागून आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं विशेष काय, जंगल बुक कथा याच जंगलावर आधारित आहे. आता मी तुम्हाला मॅपद्वारे व्यवस्थित समजावून सांगतो. ते म्हणजे बघा जेव्हाही आपण अशा प्रकारचं ॲनलाईज करतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपण मॅपद्वारे करायला पाहिजे. हे बघा, हे काय झालं आहे नागपूर. ठीक आहे. तर आपल्या नागपूर लक्षात आलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे MP. ही काय आहे MP ला महाराष्ट्राचे किती जिल्हे लागून आहे? ते म्हणजे 8. त्या 8 पैकी एक जिल्हा म्हणजे नागपूर. आता मला एक सांगा, इथे रामटेक आहे. ठीक आहे, रामटेक. त्यानंतर इथे सिंदवाडा आणि शिवनी असे 2 जिल्हे आहे. कुठे? MPमध्ये. ते जिल्हे इथे टच होतात. त्यामुळेच माहीत आहे का, हे 2 स्टेटमध्ये 2 राज्यांमध्ये समाविष्ट असलेले एकमेव ठिकाण आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा, जेव्हा तुम्ही पेंच राष्ट्रीय उद्यान बघसाल, त्याचं 14 नोव्हेंबर 1990 रोजी नावात बदल केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू असे नाव केलेले आहे. ठीक आहे. हे देखील महत्त्वाचे जे अपडेट आहे हे देखील तुम्ही नोट डाऊन करत चला. सोबतच एक लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. आता बघा, राष्ट्रीय उद्यान आपण पाहिले. महाराष्ट्रात एकूण किती आहे? तर राष्ट्रीय उद्यान 6 आहे. त्याचप्रमाणे व्याघ्र प्रकल्प देखील आपल्या इथं किती आहे? ते म्हणजे 6. ठीक आहे. आता बघा, ताडोबा आपण राष्ट्रीय उद्यानही पाहिलं, पण ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प देखील आहे. हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा कुठला येतो? चंद्रपूर. जे की आपण याच्या आधी पाहिलं चंद्रपूरमध्ये येतो. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प. आता बघा, हे लाईन जे आहे हे हायलाईट करून ठेवा, जेणेकरून पेपरात अगर आलं महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ताडोबा अंधारी. ठीक आहे. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आता मित्रांनो, मी तुम्हाला गुगामल सांगितलं आहे. कुठे आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. बघा, पुन्हा तुम्हाला मॅपद्वारे व्यवस्थित समजावून सांगतो. बघा, यामध्ये काय आहे? अमरावती जिल्हा. जेव्हा आपण अमरावती जिल्हा पाहू, हा दिसला आपल्याला अमरावती जिल्हा. ठीक आहे. यामध्ये माहिती आहे का, गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे, सोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील आहे. ठीक आहे. हे 2 व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहूया, हे काय पाहिलं आपण? मेळघाट व्याघ्र प्रकल्प, जे की अमरावती जिल्ह्यात आहे. आता मला एक सांगा, याचा तालुका कोणता राहणार? तो म्हणजे धारणी. ठीक आहे. धारणी. सोबतच लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांग. मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला, हे जे अमरावती आहे, अमरावतीला टच काय? अमरावती कोणत्या राज्याला टच आहे? ते म्हणजे MP. आणि MP यांच्या मधात कुठला पर्वतरांग आहे? ते म्हणजे सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे. तर हा सातपुडा पर्वतरांगाचा भाग आहे. सोबत लक्षात ठेवा, पेंच व्याघ्र प्रकल्प. आता बघा, पेंच व्याघ्र प्रकल्प हे आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये काय निदर्शनास आलं? ते म्हणजे पेंच हे राष्ट्रीय उद्यान देखील आहे आणि ते व्याघ्र प्रकल्प देखील आहे. कुठे आहे? नागपूर, रामटेक. ठीक आहे. आणि त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. आता हे कुठं आहे? हे प्रॉपर सह्याद्री पर्वतात आहे. ठीक आहे. सह्याद्री पर्वत कुठे आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस. ठीक आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जिल्हा कुठला येतो? याच्यामध्ये सातारा, सांगली. त्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे कुठे येतो? गोंदिया जिल्ह्यात येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे? बोर व्याघ्र प्रकल्प जिल्हा कुठला येतो? याचा वर्धा. त्यानंतर पक्ष्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे. आता बघा, महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आपण पाहिले ते म्हणजे 6 आहे. सोबतच व्याघ्र प्रकल्प पाहिले ते देखील 6 आहे. सर्वात जुने पाहिला आपण ताडोबा. त्यानंतर शहरात राष्ट्रीय उद्यान असलेले एकमेव ते म्हणजे संजय गांधी बोरिवली, मुंबई उपनगर. त्यानंतर सातपुडा हे कुठे आहे? मेळघाट कुठे आहे? तर अमरावती जिल्ह्यात. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला महाराष्ट्राचा नकाशा आपण पाहिलेला आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय उद्याने जे आहे 6, त्यामधले आपण आता बघा यामध्ये आपण मेन्शन काय केलेलं आहे? जिल्हा, सोबतच तालुका. आता मी तुम्हाला हे रिपीट आणि पुन्हा बॅकसाईडला तालुका काऊन मेन्शन केला आहे? कारण की पहिल्यांदा तुमच्या जिल्हा दिमागात फिट बसायला पाहिजे, त्यानंतर आपण तालुका बघू. आता बघा, मुंबई उपनगर सगळ्याला परिचित आहे. ते म्हणजे ड्रीम सिटी म्हणून ओळखला जातो. आता मला एक सांगा, आता बघा, बृहमुंबई याची विभागणी 2 जिल्ह्यात झाली आहे. ते म्हणजे कसं? 4 ऑक्टोबर 1990. ठीक आहे. मुंबई शहर आणि मुंबई नगर असे 2 जिल्हे
विभागण्यात आले आहे. त्यामधलं मुंबई शहर आहे का नाही, तर त्यामधलं कुठलं आहे, मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये काय येते तर बोरीवली. ठीक आहे, बोरीवली या ठिकाणी आहे. कुठलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर शहरातील एकमेव राष्ट्रीय उद्यान हे पाहिले आपण. सोबत लक्षात ठेवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा कुठं पाहिला आपण, चंद्रपूर. ठीक आहे, मॅपद्वारे आपण ते पाहिलेलं आहे, विदर्भामध्ये येतो. ठीक आहे, परंतु एक लक्षात ठेवा त्याचा जो तालुका म्हटलं तो आहे चिमूर. ठीक आहे, चिमूर तालुका आहे. सोबत लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात जुने आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. त्यानंतर गुगामठ राष्ट्रीय उद्यान जे की अमरावती जिल्ह्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मॅपद्वारे आपण एनालाइज केलं की सातपुडा पर्वताचा भाग आहे. त्यानंतर धारणी तालुका हे देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर सातपुडा पर्वत हे देखील सांगितलं आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान. आता मला एक सांगा, नवेगाव हे कुठे येतो तर गोंदिया जिल्हा, जो आपण विदर्भामध्ये एकदम शेवटी कोणत्यामध्ये पाहिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचा तालुका महत्त्वाचा आहे. बरेचदा एक्झाममध्ये तालुका विचारलेला आहे. तो म्हणजे कुठला तालुका आहे, अर्जुनी मोरगाव हा तालुका आहे, हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो यामध्ये जिल्हा सांगली कोल्हापूर आहे, पण तालुका जो आहे तो लक्षात ठेवा, तो म्हणजे शिराळा आहे. ठीक आहे, हा शिराळा तालुका आहे तो सांगलीमध्ये, हे देखील लक्षात ठेवा. पेंच राष्ट्रीय उद्यान याचं मी नाव सांगितलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर ठेवलं आहे 14 नोव्हेंबर 1990मध्ये. ठीक आहे, त्यानंतर जिल्हा याचा काय आहे, रामटेक, हे देखील आधीच सांगितलेलं आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा ते म्हणजे व्याघ्र प्रकल्प आपण 6 पाहिले. ठीक आहे, त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्र, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये मेन्शन काय केलेलं आपल्याला, ताडोबा जो अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर चंद्रपूर, चिमूर कुठे आहे हे, तर बघा याच्यामध्ये 2 तालुके दिलेले आहे. एक चिमूर जो आपण आधी पाहिलेला आहे, पण कुठे कुठे एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला चिमूर दिलं नाही तर तेव्हा तुम्ही अगर तुम्हाला मोहर्ली दिलं असेल तर तेव्हा तुम्ही अशा टाईमी हे निवडता. म्हणजे कसं पाठांतर हा एकमेव भाग नाही आहे पेपर काढण्यात. पेपर काढण्याचा म्हणजे समजदारी, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे आपल्याला काय निवडायचं आहे. मेळघाटमध्ये आपल्याला पाहिलेलं आहे धारणी, जिल्हा कुठला आहे अमरावती. परंतु जेव्हा धारणी दिलं नसेल तेव्हा काय राहणार, चिखलदरा. हे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, हे कुठल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला इतकं डीप आणि डिटेल शिकवत नाही. एक लक्षात ठेवा, सिंपल तुम्हाला हे सांगून निघून जाऊ शकते मोकळे. हे बा अमरावतीमध्ये जिल्हा कुठला आहे अमरावती, त्यामध्ये धारणी तालुका. ठीक आहे, परंतु हे इतकं डीप कोणीच सांगत नाही की ते तिथे अगर ऑप्शनमध्ये जर धारणी नसेल तर ऑप्शनमध्ये चिखलदरा असेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथं देखील आपण पाहिलेलं आहे. इथं काय राहणार ऑप्शनमध्ये, चिमूर नसेल तर मोहर्ली असेल. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. सोबतच पेंच, रामटेक. ठीक आहे, हे तर पाहिलेच आहे. त्यानंतर सह्याद्री, सातारा, कोयना हे देखील पाहिलेलं आहे. नवेगाव, नागझिरा, गोंदिया, आजुर्णी, मोरगाव हे देखील पाहिलेलं आहे. बोरगाव. आता बघा हे कुठं आहे तर वर्धा, हिंगणघाट हे एकमेव जिल्हा हिंगणघाट. ठीक आहे, त्यानंतर आता बघा महत्त्वाचं म्हणजे बघा राधानगरी अभयारण्य. आता आपण काय पाहणार आहोत, आता ते म्हणजे महाराष्ट्रातील अभयारण्य जे महत्त्वाचे आहे. संपूर्ण पाहणार आहोत का आपण, नाही. संपूर्णसाठी आपण तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, तुम्हाला संपूर्ण अभयारण्याचा व्हिडिओ अपलोड करून देणार आहे. परंतु आता जे परीक्षामध्ये विचारले जाणार आहे ते महत्त्वाचे पाहू. आता बघा काय आहे राधानगरी. आता राधानगरी पाहिल्यानंतर आपल्याला छत्रपती शाहू महाराज यांची स्मृती लक्षात येते. ते म्हणजे बघा कोल्हापूर कोणी स्थापन केलं आहे तर शाहू महाराजांनी. ठीक आहे, जिल्हा कुठला आहे कोल्हापूर, तालुका याचा राधानगरीचा आहे. आता मला एक सांगा, हे लक्षात ठेवायला एकदम इझी आहे. ते म्हणजे राधानगरी अभयारण्याचं नाव देखील आहे, तालुका देखील राधानगरीचा आहे आणि जिल्हा म्हटलं तर कोल्हापूर. ठीक आहे, त्यानंतर कोयना अभयारण्य. आता कोयना नदी सर्वांना परिचित आहे, ते म्हणजे सातारा. ठीक आहे, भीमाशंकर आपलं कृष्णा नदी, कोयना नदी. ठीक आहे, त्यानंतर एक लक्षात ठेवा ते म्हणजे याचा जिल्हा कोयनाचा काय आहे, सातारा. कोयना धरण देखील आहे इथं. ठीक आहे, कोयना धरण देखील आहे. परंतु तालुका एक लक्षात ठेवा, इथं इम्पॉर्टंट आहे. बघा अनेक विद्यार्थी मित्र हे करतात जिल्हा, परंतु तालुकासोबत लक्षात ठेवा पाटण हे तालुका आहे. त्यानंतर भीमाशंकर अभयारण्य कुठं आहे, पुणे. आता हे काय भीमाशंकर अभयारण्य आहे. भीमाशंकरच काय माहिती आहे काय, एक लक्षात ठेवा हे ठिकाण देखील आहे थंड हवेचं, सोबतच पर्वतरांगा देखील आहे. आणि एक लक्षात ठेवा याचा जिल्हा पुणे, पण तालुका काय आहे तर खेड, हे महत्त्वाचं आहे. कर्नाळा. आता एक लक्षात ठेवा इथं माहिती आहे का मिस्टेक व्हायचे भरपूर चान्स आहे. कर्नाळा, त्यानंतर नरनाळा, त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला आयोग नेहमी प्रश्न विचारते जे की कन्फ्यूज आहे. आता हे याच्यामध्ये कन्फ्यूज कधीच होणार नाही तुम्ही, हे फक्त तुम्ही डीप पहा. बघा काय दिलेलं आपल्याला, कर्नाळा पक्षी अभयारण्य. आता काय दिलं आहे, के फॉर कर्नाळा, हे लक्षात ठेवा, जे की रायगड आहे. आता रायगडचं पूर्वीचं नाव काय होतं ते म्हणजे कुलाबाचा काय आहे ते के. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता कर्नाळा. ठीक आहे, रायगडमध्ये तालुका पनवेल. ठीक आहे, आता पनवेलमध्ये भरपूर ठिकाणं आहे जे पाहण्यासारखे आहे, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर तुळजापूर अभयारण्य जे की जिल्हा उस्मानाबाद येते. आता मला एक सांगा, उस्मानाबाद याचं नाव काय ठेवलेलं आहे तर धाराशिव. ठीक आहे, हे देखील सोबत लक्षात ठेवा. त्यानंतर तालुका कुठचा आहे तो तुळजापूर. आता त्यानंतर यावल अभयारण्य, यावल कुठं आहे तर जळगाव. आता बघा जळगाव यामध्ये जिल्हा कोणता दिला आहे आपल्याला, यावल. म्हणजे इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो, यावल आणि याचा तालुका कुठला आहे तो देखील यावलच आहे.
म्हणजे अशा प्रकारे ते एकदम इझी राहणार लक्षात. त्यानंतर नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्य अत्यंत महत्त्वाचं आहे. नाशिक, ठीक आहे. नाशिक तालुका कुठं आहे? निफाड. आता हे एकमेव आणि पहिले ठिकाण आहे जे युनेस्कोच्या लिस्टमध्ये सामील झाले होते, ते म्हणजे नांदुरा मधमेश्वर, ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे जायकवाडी पक्षी अभयारण्य. आता एक लक्षात ठेवा, जायकवाडी धरण देखील आहे जे गोदावरी नदीवर वसलेलं आहे. ते म्हणजे आता बघा, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच काय आहे मित्रांनो? पूर्वीचं काय आहे? औरंगाबाद, ठीक आहे. पूर्वीचं औरंगाबाद ठिकाण कुठं आहे? पैठण, ठीक आहे. त्यानंतर देऊळगाव रेऊरकुरी अभयारण्य हे देखील महत्त्वाचं आहे. कुठं आहे? अहमदनगर. अहमदनगरचं नाव काय केलं आहे? तर अहिल्यानगर, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर तालुका कुठला आहे? कर्जत. कर्जत तालुका माहिती आहे का? 2 जिल्ह्यामध्ये येतो, एक अहमदनगरमध्ये आणि एक मला असं वाटते रायगडमध्ये देखील येते. आता पुढचं बघा, ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे देखील महत्त्वाचं आहे. कुठं आहे? सोलापूर. तालुका कुठं आहे याचा? तर तो आहे मंगळवेढा. हे देखील महत्त्वाचं आहे. सोबत लक्षात ठेवा, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासाठी काय आहे? आता बघा, महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्याने हे विचारलं तुम्हाला आता, तर बघा 6 आहे. व्याघ्र प्रकल्प ते देखील 6 आहे जे आपण पाहिलेले आहे. सोबत अभयारण्य 40+ आहे. बघा 40+ अभयारण्य आहे. कसं? प्रमुख पक्षी अभयारण्य मिळून, ठीक आहे. त्यानंतर सातपुडा, मेळघाट. आता मला एक सांगा, सातपुडा यामध्ये अनेक आपण आत्ताच व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? तर अभयारण्य आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, त्यानंतर व्याघ्र प्रकल्प देखील आहे. मेळघाट कुठे येते? हे सातपुडामध्येच येते, ठीक आहे. त्यानंतर नागपूरमधलं जे पेंच आहे ते देखील सातपुडामध्ये येते. त्यानंतर गोंदिया देखील सातपुडाच येते. कारण की एक लक्षात ठेवा मित्रांनो, आता तुम्हाला मॅपद्वारे व्यवस्थित सांगतो. हे MP म्हणजेच मध्य प्रदेश, आणि याच्या मधात जो आहे ना, हा आहे सातपुडा पर्वत, आणि त्याला जस्ट खाली लागून तो म्हणजे महाराष्ट्र, ठीक आहे. आता मला एक सांगा, जेव्हा महाराष्ट्र आणि MP याच्यामध्ये कुठला पर्वत येतो? तो म्हणजे हा जो रेड कलरनं शो करतो हा म्हणजे सातपुडा, ठीक आहे. सातपुडा. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण सातपुडा लक्षात घेतलं, ते म्हणजे आता MPला महाराष्ट्राचे 8 जिल्हे लागून येतात, ठीक आहे. 8 जिल्हे लागून येतात. ते म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव हे 3 खानदेश झालं, ठीक आहे. त्यानंतर बुलढाणा, अमरावती, ठीक आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया या प्रकारचे. आता बघा, अमरावतीमध्ये काय पाहिलं? पेंच. त्यानंतर अमरावतीमध्ये आपण काय पाहिलं? गुगामल. त्यानंतर मेळघाट, ठीक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आणि राष्ट्रीय उद्यान कोणतं पाहिलं आपण? त्यामध्ये पाहिलेलं आपण ते म्हणजे गुगामल, ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, हे झालं. त्यानंतर सोबतच नागपूर, पेंच पाहिलं, गोंदिया, नवेगाव पाहिलं. हे कुठं आहे? सगळं सातपुडाचा भाग आहे. हे देखील लक्षात ठेवा. बघा इथं काय शो झालेला आपल्याला? बघा, नॉर्मल प्रश्न आता MPSC विचारणार आहे नाही, आता विचारणार आहे टफ प्रश्न. त्यामुळे आपल्याला हे सर्व लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सह्याद्रीमध्ये काय पाहिलेलं आपण? कोयना आणि चांदोली. आता मला एक सांगा, सह्याद्री कुठे येतो? तर बघा, जसं अगर आपण हा महाराष्ट्र पाहिला तर आपल्या लक्षात येते सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र पश्चिमेला, ठीक आहे. हे झाली सह्याद्री. आता सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे कुठे येते? तर ह्या परिसरामध्ये येते. त्यामुळे हे कुठला भाग आहे? तर सह्याद्रीचा भाग आहे. हे देखील मॅपद्वारे लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या नेहमीसाठी स्मरणात राहील. त्यानंतर बघा, पक्षी अभयारण्य आपण पाहिले आहे ते म्हणजे कर्नाळा. केपासून काय केलं आपण? तर कर्नाळा. कुलाबा आधीचं नाव कशाचं होतं? रायगड आताचं नाव आहे, ठीक आहे. नांदुरा मधमेश्वर, ठीक आहे. त्यानंतर जायकवाडी हे देखील पाहिलेलं आहे. सोबतच आता एक लक्षात ठेवा, यामध्ये अगर तुम्हाला ट्रिक हवी असेल तर ट्रिक बघा, राष्ट्रीय उद्यानासाठी आपण ट्रिक बनवली आहे, ती म्हणजे संजय, तोडा, पेंच, गुगली, चांदो, नवे. आता बघा, यामध्ये आपण काय केलं आहे? संजय, त्यानंतर तोडा, त्यानंतर पेंच, मग गुगली, नंतर चांदो आणि नव. हे आपण ट्रिक बनवली आहे. कशासाठी? तर राष्ट्रीय उद्यानासाठी. सोबतच आता 6 राष्ट्रीय उद्यान आहे, सोबतच 6 व्याघ्र प्रकल्प देखील आहे. तर त्यासाठी आपल्याला ट्रिक आहे ते म्हणजे मेल, तोडा, पेच, सह्या, नव, बोर. आता बघा, यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत, ते म्हणजे तोडा, त्यानंतर पेंच, त्यानंतर नव. हे काय आहे मित्रांनो? हे राष्ट्रीय उद्यानच आहे, आणि सोबतच हे काय आहे? तर व्याघ्र प्रकल्प देखील आहे. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.